चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. तर आता चाललोय मी रानात विराजसाठी गवार आणायला. म्हणजे थोडीशी गवार असेल तर बघतो थोडं भाजीसाठी. आता विराजला शाळेत जायचंय ना. चला आता पटकन रानात जातो आणि गवार घेतो. चाललोय रानात. ही आहे आपली अशी गवार. तर गवारी आल्यात आणि छान येतं. तिशी आता काल परवा दिवशी गेलतो मी, म्हणले 30 रुपये पावशेर आहे आणि जर अर्धा घेतली तर 50 रुपये असे भाव आहेत आमच्याकडं. तुमच्याकडे कशी गवार बघा, वाटल्यास कमेंट करा. माहीत असते आणि एवढं काही नाही पण माहीत होतो की काय असतंय भाव कसा असतोय थोडंसं तुमच्या कमेंटवारी कळतं पण. तर चला रानात असं मस्त वातावरण असतंय सकाळ सकाळ फ्रेश. आणि आज तर काय 18 तारीख आहे. 18 तारखेला पण पाऊस अजून काही इकडं आमच्याकडं नाही आहे. मला काय झालंय आनंदी पण शेंगा थोडी ती शिकती माझ्यासारखं बघून. तोड तोड दर 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 वड 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 अशी ताकद लावून वड. किती तोड्यात शेंगा का एवढ्या शेंगा तिनेच तोडल्यात अशा ओढून ओढून. तर काय असतं आपल्या शेतकऱ्याच्या लेकराला सांगायची गरज नाही शेंगा कशा तोडायच्या. कशा तोडायच्या बाई शेंगा. किती वर्षाची बाई तू. 1 वर्ष आणि 1 महिना. बरं चला आता आता झालं. आता घरी जायसारखं झालं. शेंगा विराजपुरत्या शाळेत न्यायला त्याला डब्याला झाल्यात. हे घरगुती आपलं न्यायचंय. तर तिला वाटतं ते शेंगा शेंगा टाक टाक शेंगा याच्यात टाक टाक पटकन टाक टाक टाकायची शेंगा टाक ह्या. हा ओके. आणि चला आता घरी. चल मी तुला काढायला घेतो. चल. काय 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 हा चल. चला तुमच्या पण मी कमेंट बघून खुश झालोय. भरपूर जण म्हणलेत आम्ही दादा रवी दादामुळे तुमची व्हिडिओ बघतेत. खरंच त्यांचं पण चांगलं वाटतं की जे आपल्याला रवी दादामुळे बी बघतेत. त्यांचं पण खूप खूप आभार. कमेंट भरपूर जास्त आलत्या त्या. आणि दुसरी गोष्ट काय, रवी दादामुळेच मला भरपूर काही शिकायला भेटलं. ज्यावेळेस मी गेलतो ना त्यावेळेस त्यांचा कॅमेरा पूर्ण मी धरला होता. जसं की आमच्या शेजारीच गाव की रूळच्या पलीकडं हा तर खिळत गाव होतं. तर खिळत गावचे महाराज आलते. तर चिखली गडावरची गायनाथगड इकडल्या साईडची माणसं आली. त्यांचा इंटरव्ह्यू दादाने घेतला होता. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की बाबा आता तू आपण कॅमेऱ्याने शूटिंग केली तर कशी काढायची, किंवा माईक लावल्यावर कसं शूटिंग काढायची, किंवा आता तू कसं कसं मी बोलणार आहे तर तू कसा कसा कॅमेरा पकडशील. जवळपास अर्धा ते 1 तास त्यांनी शूटिंग काढली होती. तर पूर्णपैकी काय झालं तर आनंदी तर काय शूटिंग काढून देत नाही. खाली उतरती कुठं रडती. तर मग काय झालं की भरपूर मला काय शिकायला भेटलं की त्यांचे व्हिडिओ जेव्हा बनिला 1 तासाचा त्यावेळेस त्याच्यातून मला अनुभव आला कसा पकडायचा कॅमेरा कितपर्यंत आला पाहिजे. तर रविदादांनी ही गोष्ट मला शिकवली आणि त्यामुळं मी पण रविदादाचे खूप खूप आभार मानतो. काय होतं बाई. तर खरंच म्हणजे दादाचेच आभार मानले पाहिजेत. दादाने आपल्याला भरपूर सपोर्ट केला आणि तुम्ही पण व्हिडिओ बघताय म्हणल्यावर 100% दादासारखं तर माणूस कुणीच नाही खरंच स्वभावाने. म्हणजे असे माणसंच नाहीत. तर दादा कंटिन्यू नाही का काळजीपूर्वक फोन करणं असं मला भरपूर घरी आल्यावर फोन केला. विचारपूस काय अडचणी कसं चाललंय काय अडचण आली तर फोन कर. खरंच रविदादा म्हणजे चांगला माणूस या आयुष्यात आपल्याला सांभाळून नेलं बी त्यांनी बी. आम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून पण शिकायला भेटल्या. कसं जायचं काही आम्हाला बी आमचा प्लॅन स्वतः होताच माहिती होतं. पण दादानी पण भरपूर सपोर्ट केला आणि भरपूर अशा गोष्टी शिकायला पण भेटल्या. तर चला आज काय जे काही काम आहे मी तुम्हाला पटकन दाखवतो. कारण आता दूध आणावं लागेल विरासाठी. विराज आणि आनंदी दूध पितेत. त्याच्यानंतर काही काम आहे ते करायचे. सर्व गोष्टी आज बऱ्यापैकी तुम्हाला बघायला भेटतील. चला जोडीदार आली दुकानाला सकाळ सकाळ उरकून आणि माझी अजून आंघोळ नाही. आणि ही आंघोळ करून आता निघालीत कामाला. किती वाजले असतील आता 7 वाजले. 7 वाजता. आता वेल्डिंगचं म्हणजे कसं सकाळ सकाळ उन्हाच्या दूर काम उरकतं आणि जरा माणसं लागत तर माणसं ती घेऊन जातात बघत सगळ्यांचं उरकलंय का. तर सकाळ सकाळ व्यवसायात असं लवकर जावं लागत आहे. आता माझं काय होतंय आता विराजला सोडायचंय आंघोळ करायची रोजचं. म्हणजे अजून गाडी इथं बंद पडलेली कालची राहिली होती ती नीट करायची. मग ड्युटीला जायचं. सगळ्यांचंच अशी गडबड असते. पण गोविंद शेठ सारखं फ्रेश माणूस सकाळ सकाळ 7 वाजता रेडी झालं ना विषयच नाही. तर काय चाललंय बाकी मजेत मजेत. ठीक आहे काय नाही 100% भेटतो. काय टाइमच भेटत नाही भेटायला बरं का. असंच दुकान आल्यावरच भेटायचं असं वेळ भेटतोय का. नाही भेटत खरंच नाही भेटत. मित्र कंपनी पण वेळ भेटत नाही. कधीतरी मग एखाद्या दिवशी जर फिरायला निघलो कुठं तर संग मग असतो आहे का नाही. सोमवारी इकडे बघ. आता काय कर दिदी बरं त्यांच्याबरोबर जा. डबा घेतलाय का पाण्याची बॉटल वही पेन
सस्पेन्शन बघ सगळं घेतलंय का तिथं गेल्यावर जा तिथं गेल्यावर सगळं बघून घे हा तुला बी जायचं होय जा गाडी जा अरे कुठं जायचंय कुठं नाही जायचं मला मी हिथंच आहे मला नाही जायचं कुठं उरका लय अप्रतिम आहेत हा लय भरपूर आहेत फुल अप्रतिम सकाळी सकाळी अशी गर्दी असते थोडं आता मला आवरावं लागेल आवरता घेऊन जायचंय गाडी नीट जाऊ का दीपा मी तू दुकानात बघ गिऱ्हाईक बी येतोय तू लक्ष राहू दे मी आलो तोवर जाऊन बोला अजून महाराज झालं होय संपलं का काय हे महाराज लोक कधी कुणाला सुधरून देणार नाहीत हे महाराजाच्या नावाखाली असंच मानणार आहे महाराजाच्या नावाखाली तू अशी व्हिडिओ काढ हा आणि पैसे कमी हो हा आणि फिरायला जा हा, फिर- आम्ही बसतो तो हे करीत तिथं होय डॉक्टर खरंय का नाही ते तरी जमलं पाहिजे ना महाराज लोक कसे सटके मारतात मग हळूच पण जाऊन द्या महाराज लोकांचं काय आहे, चालूच असते हे महाराज लोक काय आपल्याला सुधरून देत नाही ते महाराज होणार आहेत आता तर मी येतो माझा जरा पोटा पाण्याचा प्रश्न आहे गरीब माणूस आहे मी थोडी गाडी नीट करून येतो नाही, काय आहे तसं काही नाही पण आता कसं आहे, नाही 2 रुपयाचा सकाळ सकाळ प्रश्न आहे. घरातली इथं पडली ती हा जा आता भास्कर चला येतो बुवा यांच्या नादी लागायसारखं काम नाही महाराज लोकांच्या आपलं काय आहे, चला आपलं 2 रुपयाच्या मागं जावं लागेल महाराज लोक सुधरून द्यायचे नाही तर तर चला आज गाडी कंप्लीट झाली आता काल मामा झालीच नाही काल आड लागलं की लागत आहे आड सामान नव्हतं शाईन वाकडी झाली ती पुरत नव्हती मग आलो शाईन घेऊन बसवले आज गाडी कंप्लीट झाली गाडी म्हणजे लय लय महत्वाची गोष्ट आहे गाडीशिवाय काय होतंय दुधाला गाडी लागते किंवा बऱ्याचशा कामासाठी हा लय हात मोडले नव्हते चला आता एकदम गाडी झाली की म्हणजे हीच होतंय म्हणजे मोबाईल आणि गाडी लय गरजेची आहे, काळाची गरज आहे चला येऊ का मग आता झालंय सगळं हा चला आता जातो बाकीचं बी उरकून म्हणजे काम उरकता घेऊन ड्युटीला जावं लागतंय रोजचे सकाळ सकाळ पटकन काम आवरावं लागतात राहिलेले आणि जावं बी लागत आहे चला सकाळी बघता बघता 8:30 वाजल्या सकाळच्या काम करता करता असा वेळ होतोय रोजचा आणि आता कसं आहे का सकाळीच मी आज व्हिडिओ बी टाकला सकाळी व्हिडिओ टाकला कमेंट पण आल्यात पण रिप्लाय द्यायला आता सध्याला सकाळी सकाळी काय टाईमच भेटत नाही थोडंसं मला आता रिप्लाय देता येईल सगळ्याला कमेंटचा पण दुपारी देता येईल थोडं निवांत वेळेत म्हणजे 11-12 वाजता आता सकाळी सकाळी काय चाललंय घरचे कामं असतात ना त्याच्यात काय लक्ष नाही कमेंटचा रिप्लाय नक्की येणार पण 11-12 वाजता देतो आणि आता आवडतं घेतो काय झालं मला एका जागेवर अजून जायचं आहे तर सकाळ सकाळ कामं सगळ्यांचे चालू असतात मला पण थोडीफार मदत करावं लागत आहे होय आता हे सगळं तुम्ही टाकताय का बदलून देऊ डायरेक्ट टाकून देऊ सगळं पूर्ण का अर्धा टाकून तुमचं काम बघा अर्धा टाकून टाका मग तुम्ही टाकत सुद्धा काय अडचण नाही चला काय होतंय सकाळी सकाळी सगळी अशीच गडबड असते कामाची तर थोडंसं गॅसचं ना एक वरिंग आणायची गावात जाऊन गॅस एक चालू जर झाला तर बरं होईल चला काय झालेलं आहे गॅसची एक टाकीचं वरिंग खराब झाली गावात जाऊन वरिंग आणावं लागेल गॅसच्या टाकीपाशी बसावं लागेल तर असं वाटतंय बघू आता काय होतं आता वरिंग तर घेऊन येतो भूषण सर सांगा किती द्यायचे काय नाही नाही खरंच म्हणजे कसं आहे तो नाही मला वाटतं वरिंगचे काही ना काही द्यावा बट ठीक आहे स्पेशल आहे का वरिंग स्पेशल फ्री फ्री ओके तर यावं का तुम्ही जर ही काम जर आमचा गॅस चालू होईल आणि मस्तपैकी आम्हाला पण म्हणजे एक टाइम खायला भेटेल आता सकाळ सकाळ गॅसचा गोठा झाला हां सपोर्ट राहून दे सगळ्यांनी हा. व्हायरल करा सर असं ना एकदम प्रेमळ स्वभाव आहे आणि सगळ्याला गोड बोलणार माणूस असं ना ठीक आहे धन्यवाद चला येऊ का मग ओके हो हो चला तर आलोय आता गावातून वरिंग घेऊन गॅसच्या तिथं बसवतो म्हणजे गॅसचं चालू होईल काय झालं आपल्या घरातला गॅस चालू आहे आणि इकडं आईचा आणि त्यांचा गॅस बी संपला होता तिकडे टाकी मी नेलती तिकडं
पहिल्यांदा 2-3 दिवस आणि ती संपली बी होती आणि पुन्हा माझी संपली होती. मग कसं तरी एक ॲडजस्ट केली की टाकी. आता त्यांना पण काल मी गॅस टाकी भरून आणून दिली आणि नेमकं आता काय होतं लिकेज होतो गॅस लिकेज असल्यामुळे मग वरिंग आणली गावातून जाऊन आणि त्यांनी काय त्याचे पैसे नाही घेतले वरिंगचे काय 10 रुपये 20 रुपये असं किंमत आणि नाही घेतली म्हणजे काय होतं आता मी बी मदत करतो असं नाही का कुणाची गाडी आज बघितलं काही कोठडा झाला तर कुणाला तरी मी मदत करत असतो त्याच्यामुळे पैसे नसतील घेतले नाही तर तुम्ही म्हणता व्हिडिओमध्ये दाखायसाठी काही बी म्हणताय तसं काही नाही. काही वेळेस कधी कधी माणसं प्रेमापोटी घेत नाहीत की त्यांना वाटतं चला कधीतरी आपण एकामेकाची मदत करू आज त्यांनी ही दिलं मी तरी कधी त्यांना मदत करणं असं वाटत असते म्हणून त्यांनी नसतील घेतले पैसे. तर चांगले ते त्यांचं दुकान किराणा दुकान गावात आहे आपलं वस्तीवर आहे आणि आपल्याकडे हे नव्हतं वरिंगचं ती गॅस टाक्या वगैरे ठेवत होते पहिले. आता तर शॉर्टेज झाले तर थोडी अडचण आहे त्यांच्याकडे बी. आता चला दिली त्यांच्याकडे होतं ही नाही का वरिंग शिल्लक तर मला घेतो आता बसून. तर ही वरिंग थोडीशी वाकडी झाली दिसते ना तर ती बदलायची तीच वरिंग आणली मी ती घेतो आता बदलून एकदा. चला कालच गॅस टाकी आणली तवर हे तोडलं वाढलं नाही म्हणजे आमचे वडील आहेत ना कधी ऐकून घ्यायचीच हेच नाही म्हणजे आता सकाळी लिकीज होती सगळी टाकीशी फस करायची. आता फक्त मी काय केलं एक वरिंग आणली आणि टाकली ते म्हणले नाही नाही मग येताना काय कर रेग्युलेटरच घेऊन ये 350 रुपयाचं तेच खराब झाले म्हणजे ही वरिंग खराब होती. आता चालू केला मी गॅस आवाज येत नाही म्हणजे काय होतं घरच्या माणसाला एवढं ह्याच्यातलं ज्ञान नसतं की वरिंग खराब झाली ती म्हणायची रेग्युलेटर आण 350चं मी पैसे देतो आणि हे लॉक बी नीट काढणार नाहीत काही तर दुरीला बांधलं होतं तुडून काढलं म्हणजे काय सांगावं घरच्याची परिस्थिती. त्याला मी कसे गॅस एकदम चेक करून दिले तेव्हा गॅस चालू आहे हे झाला बंद हे पण गॅस चालू आहे बंद आणि एकदम कुठेही आवाज नाही काय नाही काय नाही तर मस्त एकदम चेक करून दिलंय म्हणजे कधी बी अडचण नाही. मला तर आता काय अडचण नाही दिलं व्यवस्थित करून. आता सकाळी सकाळी 9 वाजल्यात आणि विषय मला एवढंच म्हणायचं व्हिडिओच्या माध्यमातून की फक्त समजदारीचा विषय असतो आयुष्यामध्ये ना कुणी कुणाचंही ऐकू नका आपण आपल्या मनाचं ऐका जगाचा विचार करू नका. पण असं म्हणायचं आहे की आपल्याला जर काही गोष्टीचं ज्ञान नसेल आता आपण एखादं दुसरं नॉलेज नसेल आपल्याला काही गोष्टी तर कुणाकडून तरी नॉलेज घेत जा आणि त्याच्यापासून आपला फायदा होतो. प्रत्येक माणसाला भेटल्या नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात त्यांचं ऐकत जा. आपल्यापेक्षा काय काय जे गोष्टी माहिती नसतात त्या पण माहिती दिल्या ना त्या माणसाने म्हणायचं ठीक आहे भाऊ मी ऐकून घेतो आणि ते शिकलं पाहिजे. आता आमच्या घरात वडिलांचं असं ऐकतच नाहीत काही गोष्टी आम्ही एक म्हणले की ते एक म्हणतात मग ते जुळत नाही. पण चला सकाळ धरून ते म्हणले नाही नाही रेग्युलेटर खराब आहे हे खराब आहे तुला कळत नाही पार त्यांनी ती वरचं सील तोडून त्याला चिकट टेपने पकाट करून ठेवलं की त्यांना वाटलं ते खराबच झालं आता कुणी त्याला झटू नाही म्हणून म्हणजे हे लय अवघड आहे. मग मी गेलो चिकट टेप काढला वरिंग आणली बसवली चालू करून दिलं ते गेलेत आता त्यांच्या कामाला. आणि म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की कुणी असून द्या समजून घेत जा काही गोष्टी आपल्याला नॉलेज नसेल त्या गोष्टीचं जरा हे करायचं बघा आपण समजून घ्यायचं शिकायचं की असं नाही म्हणायचं की हे म्हणजे काय काय गोष्टीत असं मी बघतोय माणसं की ते म्हणजे आम्हाला सगळंच माहिती आहे आणि आम्हाला ज्ञान द्यायची गरजच नाही. ज्ञान ही गोष्ट असती की ही एका दिवसाची ज्ञान नसते. आता मी माझा व्यवसाय टू व्हीलर मेकॅनिकलचा 2010 पासून करतोय शिकलोय काम 2010 ते 2014 माझं 14ला शेवटी एंडिंगला दुकान टाकलं होतं 14 पासून दुकान टाकलं 26 पर्यंत. तर रोज काही ना काही नवीन नवीन अनुभव माझे ते शिकायला भेटतात. मग आता माझा अनुभव वेगळा असतो बाकीच्यांचा अनुभव वेगळा असतो त्या गोष्टीतला. तर असे प्रत्येक जणाच्या गोष्टी वेगवेगळ्या जर असेल तर प्रत्येक जणाचा अनुभव वेगळा असतो. आता मला गायाबद्दल काही माहीत नाही माझ्याकडे गाया पहिल्यापासूनच नाहीत तर मला त्याचं नॉलेज नसतं गायांचं किंवा दुधाबद्दल काही माहीत नसते. तसं मी केलं गायाचा व्यवसाय तर कुणाचं ना कुणाचं बघून शिकलो पाहिजे आणि त्याचं ज्ञान जर भेटलं तर फायदा पण होतो नाही का. तर कशाने काय होतं काय काय त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तर बाकी काही नाही चला पटापटापट काहीच म्हणू नका फक्त घे आता सध्याला टिंग. चला आता बोला काय होतं तिकून कॅमेरा दाखवला सगळे काळेच दिसतात तुम्ही. तर आता पोरं चालले शाळेत किती वाजले आता 9:30 वाजले असतात 10ला शाळा भरतात. काय चाललंय काय बरं आता ऊन पडत आहे जास्त आणि ड्युटी आहे का नाही आज काय नाही ड्युटी नाही आज आता आज ड्युटी काय पडलं काय की घरात बरं चालतंय घेतो आवडतं जेवण करून मला बी ड्युटीला तुम्हाला देतो थोडं सामान काय सकाळी सकाळी काय अशीच गडबड असते. आता सध्याला काय गिराईक पण येतंय आणि दीपाली ना दीपाली पण गेली गवार आणायला. एक जण गावातून आले त्याला गवार न्यायची अर्धा किलो तर ते अर्धा किलो थोडा दीपाली गेली तोवर मला बी थांबावं लागतं दुकानात. आणि आत्ता तर म्हणतोय मी आत्ताच कमेंट पाहिल्या आल्यात रिप्लाय द्यायचा होता पण थोडासा सकाळ सकाळ उर केलं ना एकदा दीपाली आली ना घरी म्हणजे मला असलेलं गेलं ना मग थोडंसं निवांत झालो मी
तर सगळ्या कमेंटचं उत्तर देणार आहे मी. तर त्या कमेंटमध्ये होतं की अंड किती रुपयाला आहे. हाय हाय चला गिरायकी विचारतात काय आहे काय नाही. आता काय झालं सध्याला बऱ्याचशा वस्तू काही भेटणार, शॉर्टेज चालू आहे. देतो का कोला एकदा काय लागते ते. त्याला खतरनाक येत का तुम्ही. 5 चॉकलेट आहे का? हा 5 चॉकलेट द्या मग याला द्यायचे. होय द्यायची का? नाही माझे नाहीत पैसे, कुणाचे पैसे? शुभेचे. शुभायचे होय. आणि त्याला चिंगम पाहिजे होते. आणि चिंगम नाही तर कशाला पाहिजे आहे का नाही. आईला चिंगम नाही खावा पोरांनो, चिंगम नाहीत आपल्या दुकानात. दुसरं काय घ्यायचं का? नको नको बरं बरं. व्हिडिओ काढायचा म्हणलं की पोरं येते. तर काय नाही अंड्याचं विचारित होते रेट मागा कमेंटमध्ये की काय अंड 7 रुपयाला मोठ्या मोठ्या ठिकाणी भेटत असेल. जिथं ते कोंबड्या वगैरे अंडे भेटते ना तिथं मोठे मोठे ट्रे खाली होते तिथं 7 रुपयाला अंडे. आपलं खेड्यापाड्याने काय होतं थोडंसं सिटीपासून 10 किलोमीटर आपलं गाव आहे अंतर मांडवा. तर आपल्याकडे अंडं आहे 8 रुपयाला आता सध्याला आणि बसतं आम्हाला 7 रुपयाला. आणि ऑलरेडी तुम्हाला पण तिथं जर घेतलं तर 7लाच बसतं. आता आम्हाला काय असतं याच्यात अंडे 4-5 फुटके असले म्हणजे ते बी तोटा सहन करावा लागतो. म्हणजे जास्तीत जास्त एका अंड्यामागं 80 पैसे भेटतात आम्हाला एक अंड्यामागं. आणि चला रोजचे आमचे 3 ट्रे जरी गेले तर सरासरी 70-80 रुपये रोजचे अंड्यामागं भेटत आहेत. म्हणजे असं करून कुठेतरी आपल्याला 200-300 रुपये आपला रोज पडावा असं एक उद्देश असतो दुकानात की बाबा ह्याचे काही त्याचे काही थोडे थोडे करून 300-400 रुपये भेटावात आपल्याला रोजचे. आणि आपलं घरगुती आहे, भाडं नाही काही नाही, काय रूम आपला किराया भाड्याने नाही. तर 300-400 रुपये जरी दिवसाचे भेटले तरी लई झालं. असा हिशोब आहे कधी 300 कधी 400. आणि चला नाहीच काय भेटलं तर घर खर्च जरी भागला तरी लई झालं. तुम्हाला आहे ना माझ्या गोळ्या दाखवतो किती गोळ्या दिल्यात ह्या डॉक्टरनी. म्हणजे 1500 रुपयाच्या गोळ्या चालू इथं घशासाठी नसते नगरच्या. आणि आतापर्यंत 8000 दवाखान्यात गेलेत माझे नुसते आवाजासाठी. अशा गोळ्या पण आणल्यात मी नगरून. तर किती गोळ्या आणल्यात दाखवतो तुम्हाला एकदा. अशा गोळ्या आणल्यात. हे जे 2 पाकिट आहेत, हे 1 पाकिट आहे, हे एक आहे. हे ड्रॉप येणार घर करतंय 4-5 वेळेस सोडायचा. हे औषध आहे खोकल्याचं. तर एवढंही नगरून आणलंय मी. आणि अजून आनंदीने एक आत्ता गोळी घेतली होती पाकिट, ही 1 पाकिट आहे. तर ही वेगळं आहे, पुन्हा ही वेगळं आहे. हे 2 पाकिट वेगळे आहेत हे आणि ही. तर एवढं औषधं मी रोज बघा घेतोय नगरचे. तरी कसा अजून काही नीट व्हायना. पण एकच गोष्ट आहे सगळं पथ्य पाळतोय मी. पण फक्त ऊन एवढं पडतंय ना थोडं गार पाणी प्यायल्याशिवाय काय जमत नाही. जे नगरच्या एवढ्या मी गोळ्या आणल्यात तर फक्त एकच विषय थोडंसं नॉर्मल मला ना गार पाणी लागते ती पियाचं. मला तहानच जात नाही तेवढं पथ्य पाळणं व्हायना. आता मी तेलकट सगळं सोडलंय, फक्त चपाती भाकर भाजीच खातोय. दुसरं मी एवढं म्हणजे वडापाव ते एवढं खात होतो पहिलं म्हणजे नाही का हॉस्टेलला गेलं. आता खात नाही. पण एवढ्या गोळ्या दिल्यात तरी थोडं थोडं होईन बरं. पण आता एक आता बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा आता बरं आहे ना. आता सगळं तुम्ही जे कमेंट केल्यात बेलाचे पानं लवू मिरी काय अजून काय सांगितलं होतं कडे मला ध्यानात नाही. पण मी आता विचारतो किंवा कमेंटमध्ये बघतो काय काय लिहिलं आहे. बेलाचे पानं कोणी म्हणलं लसूण असं काहीतरी बरंचसं ऐकलं झालं मी. अजून आता कमेंटमध्ये बघतो कमेंट केल्यात. आणि थोडंसं प्रायव्हेट पण मी विचारतो. ह्या जे काढा केला ना तर चांगलं आहे म्हणजे तुळशीचे पानं. तर 100% ते कडे आता करायला सुरुवात करतो मी एकदा म्हणजे घसा माझा क्लिअर होईल. चला अशा गोळ्या आता घ्यावं लागते आणि गोळ्या आणि औषधं पण संघच ठेवावं लागतंय मला. 3 टाईम खावं लागतंय म्हणून. आनंदी लागली माया माग मला जायचे ड्युटीला. जाऊ का मी? काय कर जाऊ का? काय करा आनंदीला लक्ष दे म्हणलं. ती लागली माझ्या माग त्याच्यामुळे आता तिला ही मी जातो. चल ठीक आहे बाय बाय. येऊ का मग? हो बाय बाय.